म्हणजे पाऊस पडला आणि हा आला अचानक तुम्हाला दिसला आणि वरून आलेला दिसला का कसं काय? वरून आला आणि तुमचं मात्र व्यवस्थित पॅक आहे त्यामुळे सापडण्याची खात्री होती. पाऊस पडायला की हा साप आपल्याकडे मोठ्या प्रमाणात येतोय. हा कॉल येण्यापूर्वीच हा सापाचा कॉल येईल असं मी माझ्या घरच्यांशी बोलत होतो. आणि मित्रांनो आता हा साप इथं त्यांनी फोटो मला पाठवला होता. सामान थोडंसं पडलेलं आहे, यात कुठेतरी असण्याची शक्यता आहे. तो बघा इथंच आहे. अशा प्रकारे थोडंसं म्हणजे हा जास्त कुठं लांब जाऊ शकत नाही, पण होल असलं, पाईप असला, चेंबर असला अशा ठिकाणी हा साप जाऊ शकतोय. तुम्हाला आता पाऊस पडल्यानंतर याचं दर्शन होण्याची शक्यता आहे. रोडवरती हा साप येतोय, सकाळचं तुम्हाला दिसू शकतोय. तुमच्या बाजूला नाला असेल, पाणथळ ठिकाण असेल आणि पाऊस पडल्यानंतर हा साप मोठ्या प्रमाणात दिसतो. अजून तो तोंड दाखवत नाही आहे, तुम्ही बघू शकता. थोडासा रागीट साप असतो हा वेरुळा. पाऊस आला की तुम्हाला हा नक्की तुमच्या घराजवळ दिसणार, कारण मोठ्या प्रमाणात हा साप राहतोय. साप सारखं बघितल्यानंतर सापांची ओळख होत असते आणि शक्यतो हा जास्त कुठे जात नाही, कारण आक्रमक स्वभावाचा साप असतो, लक्षात घ्या. त्यामुळे लोक घाबरतात. असं जवळून बघितलं की कळतं आपल्याला, पण साप पळायला कळत नाही. पण साप तुम्ही सतत बघितला की सापांना ओळखता येतं. चेकड किलबॅक वेरुळा जातीचा अतिशय रागीट पण बिनविषारी जातीचा साप आहे.